दास हरे हरे रामाय राम रे माय मनाच्या कुंतीचा हरे रामाय राम रे माय मनाच्या कुंतीचा हरे हरे रामाय राम रे सत्वाय धुरपतीचा हरे राम राम रे सत्वाय धुरपतीचा हरे हरे रामाय राम रे रेणुकाजीचा कोतवाला हरे हरे रामाय राम रे रेणुकाजीचा कोतवाला हरे हरे रामाय राम रे खंडोबा ठाणेदार हरी राम राम रे देव खंडोबा ठाणेदार हरे हरे रामाय राम रे देवाचा पाटीला रामाय राम रे देवाचा पाटीला हरे हरे रामाय राम रे राव सभेला बसला की रामाय राम रे राव सभेला बसला की हरे रामाय राम रे राजान रे राजान राजान काय मांडिल पांडव गेल्याने धामावरी हो जी 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 कलिका सोडा प्रथवीवरी जीरा जी 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 जन्म जया राज करी गजपुरचे ते धवा काय म्हणले आज या खंडोबाच्या फिरत्यार्थ पालखी सोहळा या निमित्त हा जागरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बरं बरेच काय दिवस या जागेवर खंडेराची स्थापना करून मला वाटते जवळजवळ 22 वर्ष झाली असतील 22 वर्षापासून ही सेवा आपल्याकडे आलेली आहे चालत आलेली आहे आणि चालणार आहे बरं का म्हण पण कोण्या क्षेत्रामध्ये अंतःकरणातून प्रेमातून जर कष्ट केले त्या कष्टाचं फळ निश्चित मिळाल्याशिवाय राहत नाही पण अंतःकरणातून सेवा करणं गरजेचं आहे खंडोबा दैवत हे साक्षात महादेवाचा अवतार ज्या वेळेस मनी आणि मलासूर दोन दैती ब्रह्मदेवाची भक्ती केली ब्रह्मदेव प्रसन्न करून घेतले आणि त्या ब्रह्मदेवानं वरदान दिलं की तिन्ही तळात तुम्ही अजिंक्य तिन्ही तळात तुम्ही कोणालाच ऐकणार नाहात असं त्या दैत्याला वरदान मिळाल्यावर ते दैत्य होते मग आता आमच्या हातात कारभार आल्यावर आम्हाला कोणी आडवं नाहीच ना मग हे दैत्य होते यानं कुठं टाळपारायण सुरुवात केलं यानं कुठं हरिकीर्तन उभारले कुठं यज्ञ केले शेवट या लोकांनी यज्ञ मोडायला सुरुवात केली ब्राह्मणाचा छळ करू लागले ऋषीमुनीचे आश्रम उद्ध्वस्त करू लागले तेव्हा ऋषीमुनी ब्राह्मण लोक ब्रह्मदेवाकडे गेले म्हणजे देवा भलतंच वरदान दिलं या दैत्याला या दैत्याच्या भेनं कोठं लपाव काही कळत नाही तेव्हा ब्रह्मदेवानं सांगितलं बाबा मी वरदान दिलंय त्याला आता माझ्या हातून वरदान दिलं ते माझे काम संपलं त्याचा आता माझ्याकडे काही विलाज नाही नंतर विष्णू देवाकडे गेले इंद्रदेवाकडे गेले इंद्रदेवाची प्रार्थना केली की देवा तुम्ही युद्धामध्ये पार तरबे जा या दैत्याच्या त्रासानं आम्हाला काही कळणं कुठं लपवते दैत्याला ठार करावंच लागेल तेव्हा इंद्र म्हणला देव गड्यो येतं आमचंही काही चालत नाहीये ब्रह्मदेवाचं वरदान त्या लोकायला वरदान मिळाल्यावर ते आमच्यापेक्षा आघात आहेत नंतर विष्णू भगवंताकडे गेले कोणत्या याचा मोर्चा
भगवंतानं देखील सांगितलं, जरी करता मी विष्णू भगवंत दैवत असल तरी हे काम माझ्या अवस्थेत झापवत नाही. जर तुम्हाला एक काम करायचं असेल तर तुम्हाला कैलासावरच जावं लागेल, महादेवाची प्रार्थना करावं लागेल, महादेव प्रसन्न करून तुम्हाला त्या दैत्याचा सूड घ्यावा लागेल बरं का. तेव्हा 33 कोटी दैवते मिळाले, ब्राह्मण ऋषी असे त्या भोळ्या महादेवाची प्रार्थना केली. तेव्हा महादेवाला परिस्थिती सांगितली. तिसरा डोळा उघडून पाहतो त्या दैत्याचा सुळसुळाट चाललेला पाहिला. क्रोधानं अंग भडकन त्या दैवताला सांगून दिलं, गडे हो, याबद्दल तुम्ही काय काळजी करू नका, नवा निराळा अवतार धरल आणि त्याला ठार केल्याशिवाय मी महादेव राहणार नाही. म्हणून या महादेवाने खंडेरायाचा अवतार धरला. अवतार धरण्याचा दिवस जे काल दिवस झाला बरं का आपला, त्याला म्हणतात चंपा षष्ठी. षष्ठीच्या दिवशी अवतार धरण्याचं ठिकाण, ज्याला जयाद्री नावाचा पर्वत म्हणतात, जयाद्री नावाच्या पर्वतावर खंडेरायानं अवतार प्रगट केलेला आहे. अर्ध्यांगी पार्वती नेवासा गावामध्ये चिलावंत वाणी असणारा, या वाण्याच्या घरी माळसा रूपात डोक्यामधून वाहणारी गंगा, चंदनपूरचा गावडी धनगर असणारा, या घरी बाणूर असे कारणानं अवतार झाले. अवतार झाल्यावर त्या या अवतारामध्ये दैत्याला आव्हान दिलं की झालं तयार व्हा. मग या खंडोबाचं दैत्याचं विधान झालं महिनाभर. एका महिन्यामध्ये दैत्य लोकांचं सैन्य ठार केलं. कोण ते मणी आणि मलासूर 2 दैत्ये रक्ताच्या तारुळ्यामध्ये टाकली आणि तवा बाराला खंडेरायानं उजवा पाय उचलला आणि मस्तकावर ठेवला. देव भोळा आहे बरं काय. काय मागायचं ते मागून घ्या, द्यायला माझा हात वर ये. मग मला असं म्हणायचं, मंडळी माणसानं देवाची भक्ती करावं, पण देवाला मागण्याचा विचार लागतो, अक्कल लागतो बरं काय. होते दैत्य पण काय मागितलं, अरे भगवंता तुझ्या हातानं मुक्ती मिळाली, केवढे आम्ही भाग्यवान आहे. आम्ही भाग्याचे भाग्याचे दास त्या खंडेरायाचे. भाग्यवान म्हणून देवा तुझ्या हातानं मुक्ती मिळाली. मरतेवरच आमच्या 2 इच्छा आहेत आणि त्या इच्छा मागण्या असे चंद्र सूर्य तोपर्यंत संपल्या नाही पाहिजे. मागा काय मागायचं ते. पहिली मागणी अशी, देवा तुझ्या नावात आमचं नाव मिसळलं पाहिजे, तुझ्या नावासंग आमच्या नावाची गर्जना झाली पाहिजे, ही पहिली मागणी. आणि दुसरी मागणी अशी आहे, तुझ्या नावाखाली आमचं खाद्य आम्हाला मिळालं पाहिजे. आता दैत्याचं खायचे म्हणजे ते लोक बकरे कापून जागरण करतात ना, हे ते दैत्याचे बरं का, या दैवताचे नाही. देवानं तथास्तु म्हणून गेले. नावामध्ये नाव कसं मिसळलं. जेव्हा आपण पालखीमध्ये काय गर्जना करू लागलो, शिवा मल्हारी येळकोट शिवा म्हणजे महादेव, मल्हारी मणी आणि मलासूर दैत्याला ठार करून आरी आणणारा एक भगवंत. हे मल्हारी म्हणजे दैत्याचं नाव. नावातून नाव काढता येणार नाही. आणि जेवढे लोक आखाद्याचे जागरण करतात ते बकरे कापून, ते देवाचे नाही ते दैत्याचे. असं देवाने अवतार धरला. अवतारामध्ये जे काय, या अवतारामध्ये जे कार्यक्रम करायचे होते तेवढे पार पाडले. अवतार संपत्या वेळस 33 कोटी दैवता पुढे खंडेरायानं प्रार्थना केली, गड्यो या महाराष्ट्रावर जे विघ्न होतं हे विघ्न नाहीसं केलंय अवतारामध्ये. पण या अवताराचे पुढे कलियुगामध्ये काय जाण ठेवणार, म्हणून 33 कोटी दैवतांना मान्यता दिली की 18 पगड लोक, 18 पगड जात कुळदैवत म्हणून तुम्हाला भंजतील. बघा की तुम्ही आता मला फक्त मारवाडी सापडलं नाही पहा, मग समतेच वसूल केले मी. औंध आपल्या कार्यक्रमाला मुसलमानाचं जागरण येणार आहे. खापरखेडला मुसलमानाचं लेकरू जन्मलं 3 दिवस सारखे माणसं उभीच केली लेकरानं. लेकरूच ऐकणं रडायले. एक जणानं मधातून फोन लावला, म्हणजे बाबा अशी अशी भानगड आहे, ते लेकरू रडायले. मी आणलं माझ्या खंडोबाच्या नावावर भंडार लाव, मग काय पेट्रोल जळायलं का, मी त्याचं नाव घालतो पुढं. आहो ते देवाला करून घ्यायचं, माझं काय
भांडार लावला तोच 15 मिनिटामध्ये लेकरू खेळू लागलं. त्या मुसलमानाचं जागरण ते पण वसूल केलं माझ्या खंडेरायानं. 33 कोटी दैवतानं मान्यता दिलेली या दैवताला. म्हणून तुम्ही आम्ही येथे खेळीमेळी या दैवताची सेवा करायची. तेव्हा त्या कुत्र्याच्या अंगाची आग झाली. ते कुत्रे म्हणलं तेव्हा आम्ही युद्ध केलं, आम्हाला कोण किंमत, तुम्ही माझे कुत्रे लोळून राहताल पारीला. म्हणजे ते वाघे लोक बरं का, वाघाचा वाघ्या केलेला आहे. आता हे वाघ्याचा अवतार हे वारू आहेत बरं का, हे वारू मंडळ. घोड्यानं प्रश्न केला दैवताला की आमच्यावर बसून युद्ध केलं, मग आम्हाला कोण कलियुगामध्ये मान्यता देणार. तेव्हा खंडेरायानं सांगितलं, अंगी प्रेमाचे फेफरे आवचित भरले वारे माझ्या खंडोबारायाचे. हे वारू आहेत बरं का. ते अंगी प्रेमाचं फेफर येते ना माणसाला, त्याला इस्तूही कळत नाही, हिरही कळत नाही, कुठून मरल त्याचाही भरोसा नाही, पण कोठे त्याचं फेफर येते. ते त्याची उपमा या वाऱ्याला दिली बरं काय. अंगी प्रेमाचे फेफरे आवचित भरले वारे माझ्या खंडोबारायाचे. प्रेमाचं फेफर आहे बरं काय, प्रेमाचं दैवत आहे. आता आमच्या वारूचं प्रेम देवावर आहे का दारूवर हेच कळणं झाले. अवघड आहे. आपले नाही, आपल्यातले तर सजे न तर बिचे. तसं अंगी आता ही दैवत आपल्या कुळाला आलेले. आणि हा कार्यक्रम उमरी या नगरीमध्ये आज 20-22 वर्षापासून चालत आलेला आहे. आम्ही कोणातरी कानाकोपऱ्यात जागरण करायची. खंडोबा दैवत काय ते कोणाला माहीत नाही व्हायचं. जवळजवळ या खंडेरायानं काय भगवंतानं माझ्या शिरावर हात ठेवला कुणास ठावं. पण या कलियुगामध्ये अशा वाहटुळीमध्ये बरेच काय मंदिरं घडले, बरेच काय कार्यक्रम होऊ लागले. आणि लोक या संघटनेत येऊन या देवाच्या भक्तीच्या मार्ग लागलेत. तसे आमचे उमरीकर राजे मल्हार, जय मल्हार नाही का, जय मल्हार मित्र मंडळ खरंच संघटना झाली बरं का या मंडळीची. आणि आम्ही जसं तुम्ही वाचाल तसं आम्ही गातो. तुम्ही आम्हाला प्रेम दिलं तर आम्ही 10 गावात तुमचं नाव डंक्यावर वाजवतो की बुवा कार्यक्रम पाहायला चला आमच्या उमरीकराचा कसे कार्यक्रम करतात ते. आम्ही लोक फिरत राहतो, इथले गुण तिथं, तिथले गुण तिथं, तिथले. जसे तुम्ही आमच्या पदरात गुण टाकसाल असे आम्ही वापर करतो. आणि आम्हाला वापर करायचं आमच्याकडे ते खातच खोललेलं आहे बरं का. म्हणून या दैवताची सेवा करणारे आपल्या गावामध्ये बरेच दिवसापासून ही सेवा चालत आलेली आहे. आता माझा एक कार्यकर्त्यापुढे माझा एक प्रश्न आहे बरं का मंडळी. गेल्या वर्षीपासून मी प्रश्न ते टाकायला लागलो, पण ते का प्रश्न आणखी बाहेर निघाला नाही. त्या प्रश्नाचं त्या कार्यकर्त्यानं माझ्याकडे का उत्तर दिलं नाही. त्याला कानात सांगितलं गड्यो म्हणे सोबल ते लिहून पचल ते खाव. हो, गरिबी होती मंदिर बांधते वेळेस ही मूर्त कोणतरी आणली गरीब माणसानं. आणि त्यावेळेस काय एवढं नियोजन नव्हतं ना असं. म्हणून या मूर्ती जाग्यावर एक माझ्या मनानं की ही मूर्ती चेंज करून दुसरी मूर्ती पुढच्या वर्षाला झाली पाहिजे. मूर्तीची किंमत 30,000पासून 1,00,000पर्यंत. 1,00,000 रुपये जितके माणसं वसूल होतात तितके करा. आणि जेवढी तुमच्या गावाल्यानं पट्टी दिली म्हणजे तुमचे कार्यकर्ते मंडळीनं एवढ्या कार्यकर्त्याच्या बरोबर रामचंद्र वाघ्याचा तुमच्या बरोबर एक वाटा राहू द्या. 50,000च्या आणायचे असेल तर आपले माणसं कार्यकर्ते तयार करा. 5,000 रुपये पट्टी आली तरी रामचंद्र वाघ्या मूर्तीसाठी द्यायला तयार आहे. आणि ती मूर्त पुढच्या वर्षी आपल्याला बसवायची म्हणजे बसवायची. कारण माणसाचा क्षण भरोसा, माणसाचा तिळायत का भरोसा नाही. आता माझे जवळजवळ दिवस आलेत बरं का तिकडून आमंत्रण यायचे. हो खरं सांगायचं, तुमची मूर्त राहिलं मी निघून जाईल तर पुन्हा भूतवून लागायचं आहे. हो 5,000 रुपये पट्टी लावा मला काय अडचण नाही. पण पुढच्या वर्षी अशी कंबर बांधा की मूर्त बसवायची म्हणजे
टाळ्या वाजवा. मी हात कुठं गावातले खाऊन नेऊन ठेवलेत काय की आलं का लक्षामध्ये. तशी आपल्याला मूर्त बनवून आणायची. आता कालच बसवली तुम्ही पाहिली नाही. किती माणसं, 4च माणसं आहेत या गावात. आपण तर 100 होत आहे गाई नाही. आणि पुन्हा रामचंद्र वाघेचा तुमच्या मागं पाठोंबा आहे. हाय गाई करायची नाही. कमी पडले तरी कमी जागा भरायला ताकद खंडेरायानं दिली, तुम्ही नाही. काय आहे का करायचे नाही. देवाची भक्ती करायची कशी. 8 दिवसा इतवारी दिवा लाविला लोण्याचा. 8 दिवसा इतवारी दिवा लाविला लोण्याचा. गड जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा. गड जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा. 8 दिवसा इतवारी दिवा लाविला लोण्याचा. 8 दिवसा इतवारी दिवा लाविला लोण्याचा. गड जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा. गड जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा. तेव्हा केली तुझी भक्ती भाव मनात धरून. नको प्रपंच हा लटका मला निर्य उधारून. नको प्रपंच लटका मला नावे उधारून. नको प्रपंच लटका मला नावे उधारून. चरणी जागा दे मजला नाही आधार कोणाचा. चरणी जागा दे मजला नाही आधार कोणाचा. गड जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा. गड जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा. 8 दिवसा इतवारी दिवा लाविला लोण्याचा. 8 दिवसा इतवारी दिवा लाविला लोण्याचा. गड जेजुरीचा राजा माझा देवारी सोन्याचा. गड जेजुरीचा राजा माझा देवारी सोन्याचा. देवा केली तुझी आरती पंचप्राणाच्या ज्योती. दिवे भावे वाळती माझा माळे साथ होती. दिवे भावे वाळते माझा माळ सापती. मन भावे वाळते माझा माळ सापती. लाभ घड वेळ वेळा देवा तुझ्या दर्शनाचा. लाभ घड वेळ वेळा देवा तुझ्या दर्शनाचा. गड जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा. गड जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा. 8 दिवसा इतवारी दिवा लाविला लोण्याचा. 8 दिवसा इतवारी दिवा लाविला लोण्याचा. गड जेजुरीचा राजा माझा देवारी सोन्याचा. गड जेजुरीचा राजा माझा देवारी सोन्याचा. देववाण्याचा चून गेला चंदनपुराला. 12 वर्षाचा करी बानुबाईच्या वाड्याला. 12 वर्षाचा करी बानुबाईच्या वाड्याला. 12 वर्षाचा करी बानुबाईच्या वाड्याला. देवा नमस्कार माझा घे मुद्रा मानाचा. अरे नमस्कार माझा घे मुद्रा मानाचा. गड जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा. गड जेजुरीचा राजा रे माझ्या देवारी सोन्याचा. 8 दिवसा इतवारी दिवा लाविला लोण्याचा. 8 दिवसा इतवारी दिवा लाविला लोण्याचा. माझा देवारी सोन्याचा. गड जेजुरीचा राजा माझा देवारी सोन्याचा. जिरा जी 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 जिरा जी जी जी. रावणाने सभा कंठीवाला गुरुवाना करणं बुकला. गव्हाचा पायला तुरेवाला जमावणा त्याला तुरेवाला. विश्वनाथराव पाटील अण्णाव रेडे गावाचं नाव उंबरीकर. लेखानं दान केलं वडिलाच्या नावाला. केला म्हणले आईचा उद्धार. मन देव राखो त्यांचा मन मार्ग वल्ला तो दावला दावला. मार्ग गुरुचा दावला रे रामा. भले हो
तुकाराम पाटील अण्णा तुकाराम बोलता महाजी पाटील अण्णा हो देववनी सजला नवर देववनी सजला भानुबाईसाठी केला म्हणले वडिलाचा उद्धार राजाराम पाटील अण्णा हो राजाराम बोलता नागोराव पाटील अण्णा दोन नाग गवळी गावाचं नाव नाव उमरीकर खंडोबा जेजुरी सोडून आला मानुबाईसाठी बेडावला खंडोबा जेजुरी सोडून आला या भक्तानं खंडेरायाच्या मूर्ती करता व नवीन प्राण प्रतिष्ठे करता 2001 रुपयाची देणगी दिलेली आहे धन्यवाद 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 येळकोट जय मल्हार आहे का कोणी दाता चला कार्यकर्ते मंडळी पावती देते याच्या तो सुरू झाले बरं गंगाधरराव गवळी राहणार उमरीकर खंडेरायाच्या नवीन मूर्तीसाठी 2501 रुपयाची देणगी दिली धन्यवाद टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा नवरी आली की पुन्हा 2500 तसेच नवीन मूर्तीसाठी रामचंद्र वाघे खापरखेडेकर 2101 रुपया टाळी वाजवा टाळ्या वाजवा चला घ्या पैसे कोणी जमा करा फिराय करा तिचा गवळी मामा द्यायले समाव मूर्ती आणल्यावर देतो 1 रुपया त्याचं नाव जाहीर करू दे राजाराम नागोबा गवळी राहणार उमरीकर नवी मूर्ती आणण्याकरता 5101 रुपया द्यायचा टाळ्या वाजवा सकाळी आणून द्या बरं ना इकडे आहेत का कोणी 500 1000 2000 नाकातलं कानातलं शाली सूत्र चांगलं जे जोरी उत्तम जागा पाहून मल्हारी देव नांदेगड जे जोरी उत्तम जागा पाहून मल्हारी देव नांदेगड जे जोरी जे जोरी उत्तम जागा पाहून मल्हारी मल्हारी नांदेगड जे जोरी उत्तम जागा पाहून मल्हारी मल्हारी देव नांदेगड जे जोरी जे जोरी जे जोरी उत्तम जागा पाहून मल्हारी देव नांदेगड जे जोरी उत्तम जागा पाहून मल्हारी आपल्याला आले आता आपल्याला आले सोमनाथ आकुडा टाका असा काय रामेश्वर सोमनाथ रामनगिरे गावाचं नाव कुरुंदेकर 1101 रुपया वाघायला कुसुम तेवढी कोण हिंमत बांधली काय केलं बरोबर देव देव तीन थांब रे हा केदोजी अण्णा हो केदोजी बोलता जमनाजी
दाळपुसे गावाचं नाव उमरीकर का म्हणते गिरगाव कुरुंदेकर 21 रुपये. पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण कुण्या रहस्यानं रचिलं खंडोबाच ठाण त्या जेजुरी गडाला होत भंडाराचं सोनं ग भंडाराचं सोनं या जेजुरी गडाला होत भंडाराचं सोनं ग भंडाराचं सोनं जेजुरी गडाला भंडाराचं सोनं ग भंडाराचं सोनं जेजुरी गडाला भंडाराचं सोनं ग भंडाराचं सोनं भंडाराचं सतपान दावलं पुराणात मलुखान नाव त्याच लिहिलं पुराणात मलुखान नाव त्याच लिहिलं पुराणात मलुखान नाव त्याच लिहिलं पुराणात भंडाराचं सतपान दावलं पुराणात मलुखान नाव त्याच लिहिलं पुराणात मलुखान नाव त्याच लिहिलं पुराणात नाव त्याच लिहिलं पुराणात दर्शनाला येती सारे भक्त आवडीनं सत्वाचा खंडोबा महाराष्ट्रात शान त्या जेजुरी गडाला होत भंडाराचं सोनं ग भंडाराचं सोनं या जेजुरी गडाला होत भंडाराचं सोनं ग भंडाराचं सोनं जेजुरी गडाला भंडाराचं सोनं ग भंडाराचं सोनं सोनं ग भंडाराचं सोनं खंडोबारायाची महिमा जगाच्या निराळी त्याच्या दारी नाचतात वाघ्या मुरळी नाचतात वाघ्या मुरळी त्याच्या दारी नाचतात वाघ्या मुरळी गाचती नाचती घाटी दिमडी वाजवून भंडारा उधळती सारे मोठ्या आनंदानं वाघेर चांदू रघुनाथराव साखरे राहणार उमरी नेहरू नगरकर यांनी देखील खंडेरायाच्या नवीन मूर्तीसाठी 1001 रुपये देणगी दिली. धन्यवाद. त्याच्या नावाने एकदा पैसे देऊ नका मात्र टाळ्यानं वाजवा ना. फटकून एखादी पाळी मिळली याची देवाच्या नावानं या कमिटीमध्ये फेकून काय घडाले हेच करत धिंगाणा आता जसं तू जरे गुण गाया राहू द्याव छाया पडतो मी खंडेराया तू जरे गुण गाया राहू द्याव छाया पडतो मी पाया खंडेराया तू जरे गुण गाया राहू द्याव छाया पडतो मी पाया जे जोरी खंडोबाच गावा जे जोरी खंडोबाच गावा जोरी खंडोबाच गाव पूजा करी तुम्ही भक्ती भावा पूजा करी तुम्ही भक्ती भाव पूजा करी तुम्ही भक्ती भावा पूजा करी तुम्ही भक्ती भाव पूजर गुण गाया राहू द्याव छाया पडतो मी पाया खंडेराया तुझर गुण गाया राहू द्याव छाया पडतो मी खंडेराया तुझे गुण गाया राहू द्याव छाया पडतो मी खंडेराया तुझे गुण गाया राहू द्याव छाया पडतो मी पाया खंडेरायाची आहे गुण कीर्ती खंडेरायाची आहे पुन कीर्ती देवाची आहे पुन कीर्ती माझ्या देवाची आहे पुन कीर्ती हृदयात साठवली मूर्ती हृदयात साठवली मूर्ती हृदयात
साठवली मूर्ती हृदयात साठवली मूर्ती तुझे रे गुण गाया राहू द्यावताया पडतो मी पाया खंडेराया तुझे रे गुण गाया राहू द्यावताया पडतो मी खंडेराया तुझे रे गुण गाया राहू द्यावताया पडतो मी खंडेराया तुझे रे गुण गाया राहू द्यावताया और मथार माणूस ऐकून झाले चलच म्हणाले तू जाय ना गावडे लाव ना पाय गेलं सुरू वही टाकाव तुम्ही काय म्हणले स्वर्ग लोकाच्या ठिकाणी सभा कोणाची म्हणावं या पाताळ भवनाच्या ठिकाणी सभा कोणाची तर म्हणले राजेंद्राची म्हणाव तर मूर्त लोकाच्या ठिकाणी सभा कोणाची वाची आणि पांडवाची म्हणाव सख्या म्हणू पांडवाचं राजे कसं कसं आगर मध्ये अर्णवती दिल्ली मध्ये हस्तिनापूर पुत्र होते त्या पांडूचे हो शिष्य गुरु द्रोणाचार्याचे हे रामदाजी कृतयोग तर्तयोग द्वापार योग आणि कलियोग पर आज पूर्वी कथा गोटवर चालली ज्याच्या भगुण्यापसी श्या हळदीचं आणि मिठाचं पाणी पाजलं की तुम्हाला त्या कॅमेऱ्यावाल्यांत पिलच नाही राजो काय दिलं की म्हणला मला कृतयोग तर्तयोग द्वापार योग कलियोग कथा लागली कुठं कथा चंपारे गावात कथा चंपारे गावात नगराजे करी राया हो दाजी जिरा जी जिरे जी पगार राम जिरा जी आजिरा जी याचा पगा पागा हो राया हो दाजी जिरा जी आजिरा जी अरे राजान रे राजान राजान काय मांडी काय म्हणले स्वतःच्या काळाला दुःख द्यायचं पैसे देणार मंडळीला सुख द्यायचा पैसे देणार हो. आणि नाही देणार त्यांच्यावर रोग गाणायचा हे बापा त्या रोगाचं नाव चिकनगुन्या त्याचं नाव काढू नको काय झालं 18 पगड लोक दरबारला बसले डाव्या बाजूला प्रधानुभावता पाहिलं राजा चंप सैनानं प्रधान मारली हात प्रधान मारली बा प्रधान मारली बा जिरा जी प्रधान मारली हात प्रधान मारली बा हात प्रधान मारली बा प्रधान मारली हात प्रधान मारली बा हक प्रधान मारली बा हाक प्रधान काय मारली बा डाव्या बाजूला प्रधान भावता
पाहिलं राजा चंपसेनानं हाक मारली बाजूच्या प्रधानाला. प्रधाना हो म्हणून म्हणण्याचा विचार महाराज. माझ्या राजासारखं राजे नाही. नाही नाही माझ्यासारखा बोलबाला मान मर्तबा वजन आणि दरारा नाही. खरं हे महाराज. तुमचं वजन 3 किलो 3 छटाक 3 मासे 3 गुंजा 3 ग्राम. हे तागड्या टाकायचं आणि कुंटरानं मापायचं वजन. हा याला वजन म्हणून मग आहे. काय म्हणाव. 4 माणसात बोलू लागलो, 4 लोक जबानीची किंमत करतात, त्याचं नाव वजन. बरोबर बरोबर. 4 माणसात बोलू लागलो तर मोठे मोठे नेते लोक माझ्या समोर मला झुकवतात. अरे बार बार बा. कोणते कोणते हो. वसंतराव नाईक, अरे बापरे. शंकरराव चव्हाण, अरे बापरे. नरसिंगराव माजी पंतप्रधान. महाराज माना झुकण्याचं कारण लय मोठं आहे. काय कारण आहे? मला दाढ्या कटिंग फार चांगले येतो. तो तुमच्याच नावानं खोलायला तो रामचंद्र हेअर कटिंग सलून. नांदेडला बरेच पाहिलेत मी असे नाव. देवाचं नाव टाकतात ना. नाही हो, रामचंद्र हेअर कटिंग सलून. का रे? भगवंतानं पैसा धनमान संपत्ती उद्या केली. देव देऊन चुकला महाराज तुम्हाला. देवानं दिली आवड. माणसानं नाही नाही म्हणू नाही. काही कमी केली नाही देवानं. काय झालं महाराज. माझ्या घरी काय ऊन महाराज. माझ्या घरी काय ऊन. एका गोदड्यामध्ये तुम्ही 2-3 जण. काय तुझ्या घरी सनकातानी प्यात पांगून हागायचा फडफडा चपात्याची बोंबा बोंब. गोळाभर खाला डोळाभर झोप घ्यावं म्हणलं. याचं झालं सुरू ढम 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 ढम. अरे काय जाणार आहे. कोणाचं करशील तर भरशील. एवढं वाईट करायला. लई वाईट करायला. असं काय वाईट घडायला. हे माणसं टक 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 डोळे वाचून तुमच्याकडे पाहिलेत. यायचं सगळ्यात पाप तुम्हाला एकल्याला लागणार. कशाबद्दल? यायच्या झोपा मोडल्याबद्दल. तरी जेवायला पब्लिक लय होती काय की ऐकायला कमी. पुन्हा खिचडी करून खावं लागली या लोकायला. माहित नव्हतं इतके येतात म्हणून. भगवंतानं पैसा धनमान संपत्ती देऊ द्या केली. देव देऊन चुकला महाराज तुम्हाला. जशी भगवंतानं संपत्ती दिली तशी तुमच्या पायाच्या आशीर्वादानं मला संतती दिली. बाबा 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 किती दिली हो. माझ्या पोटी एकुलती एक मुलगी. एकच आहे का. एकच मुलगी. एकच काऊन केली रे. नाही माझ्या बापाची ठेवी होती. अरे लोकांना तर खंडी खंडी उतूड खाना बिन मागितल्याचाच व्हायला टप टप बोंबलायला घरात येऊन तू एकच घेऊन मिरवायला का. असं करा. पैसे ज्याला द्यायचे त्याला फड 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 पैसे देऊन मोकळे व्हा. म्हणजे मला जागरण मोडायचं कळत आहे. त्याच्या शर्टाला 5 खिसे आहेत. भरोस तर येऊ देऊ नका इकडे. हा हे आता पैसे द्यायचे देणार आणि देऊन टाका बरं. थोडीशी कथा होऊ द्या. पूर्वभाजी पाटील साखरे गावाचं नाव. मल्हारी साखरे गावाचं नाव उमरीकर. द्या ना फडफड द्या. म्हाताऱ्या माणसाने देऊ नये. रात्री 5,000 रुपये झाले ते गुंजमध्ये मला बायाचे. वही पुरती पब्लिक दिसे ना मला. लागली याचा हूल रे उमटलं पाऊल रे. दिवा तू येन केलं रे मल्हारी. दिवा तू येन केलं रे. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं रे. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं रे. लागली याचा उलग उमटलं पाऊल ग. लागली याचा उलग उमटलं पाऊल ग. देवा तू येन केलं रे. देवा तू येन केलं रे. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं रे. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं रे. देवाऱ्यात मूर्ती तुझी पूजतो जीवा पाड. बरकत झाली माझी सुखामध्ये वाढ हो. बरकत झाली माझी. केदोजी पाटील अण्णाव. जीवनाजी पाटील अण्णाव. दाळपुशे गावाचं नाव उमरीकर. देऊ द्या दाजी. त्या तोंड इकडे करा हो. संतोषराव दाजी इकडे करा बरं. त्याला आमच्याकडे देऊ द्या. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं रे. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं रे. लागली
चाऊल र उमटल पाऊल र लागली चाऊल र उमटल पाऊल र देवा तू ये न केलं र मल्हारी न केलं र तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं र तुझ्या येण्यानं जीवन नव्हता नवस माझा नव्हती विचार काही नव्हता नस माझा नव्हती विचार काही भाग्यवंत घरी येतो तो मल्हारी हो भाग्यवंत घरी येतो तो मल्हारी भाग्यवंत घरी येतो तो मल्हारी लैरे आनंदान देवा गुण्या गोविंदान लैरे आनंदान देवा गुण्या गोविंदान तुझी पाखर घाली रे मल्हारी तुझी पाखर घाली रे तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं रे तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं रे लागली चाऊल रे उमटल पाऊल ग लागली चाऊल ग उमटल पाऊल ग देवा तू ये न केलं रे मल्हारी देवा तू ये न केलं रे तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं रे तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं रे नित्य निमान तुझं मुखी नाम रोज नित्य निमान तुझं मुखी नाम रोज घराच आनंद मन केलं तू माझं दिवा माझं घराच आनंद मन केलं तू माझं घरात मन माझं केलं तू भक्तीचं हे येड माय ऐकिलं मी थोडं भक्तीचं हे येड देवा ऐकिलं मी थोडं चंदनाचे बोल रे मल्हारी चंदनाचे बोल रे तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं रे तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं रे लागली चाऊल ग उमटल पाऊल ग लागली चाऊल ग उमटल पाऊल ग देवा तू ये न केलं र मल्हारी देवा तू ये न केलं र केला म्हणले सासूबाईचा उधार शेषकलाबाई साखरे गावाचं नाव उंबरीकर सुननं दान केलं सासूच्या नावाला 21 रुपये देवरा गुजाचा महान गदी देवरा राहू दे आता येतो का कोण पावत्या फाडणार आहे हा यशवंतराव माने यशवंतराव मेने गावाचं नाव कवठेकर कोटी तीर्थकर वडिलांच्या नावाला देवरा गुजाचा महान गदी देवरा गुजाचा महान हाक मारली बाजूच्या प्रधाना कार्यप्रधाना बोला महाराज एकुलती एक मुलगी नाव तिचं जायराणी म्हणा वा 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 छान नाव ठेवलं बरेच दिवस झालं हा या प्रपंचामध्ये पडलो असं काही माझ्या हातानं दान धर्म घडला नाही नाही काय गाव संबंधी पंगत केली नाही हा हा का सत्यनारायण वाचून 5 पात्र अन्नदान घडलं नाही रे अरे महाराज का तुम्ही तुमच्या बापाचे पित्र घातले नाही पित्र राहतात का रे जेवाय जाता लोकांच्या हातात तिथं पोपो करता की हो कावळा बोलवता एकुलती एक मुलगी वयामध्ये आली हो 12 वर्षाची तिची उमर बाबा बाबा लय मोठी झाली की हो कंपाळी नाही तिच्या कुंकाची कोर
सध्या टिकलीत लावती म्हणा ना. माझ्या मनियाला विचार काय लावे थोडा करून टाकावे तिचे सैवर. लग्न पद्धत जगामध्ये चालू आहे पण सैवर पद्धत कमी आहे. पूर्वीच्या काळामध्ये रामासंग सीतेसंग रामचंद्रासंग सीतेचं सैवर झालं. झालं अर्जुना संघ द्रौपदी